कारण आपण ना खूप रेझिस्ट करतो. हो. आपण ओपनली रिसीव्ह करत नाही किंवा ना आपल्या बिलीफ सिस्टममध्ये इतक्या गोष्टी अडकलेल्या असतात, की आपण जर कोणी समोरनं काही दिलं जरी, तरी आपण ते थांबतो, हो, रेझिस्ट हो. करतो. रेझिस्ट करतो. सो या ॲफर्मेशनचा अर्थच आहे, की मी फ्लेक्सिबल आहे आणि मी ओपन पण आहे. काय? की जे काही चेंजेस होत आहेत माझ्या लाईफमध्ये, ते मी स्वेच्छेने आणि स्वेच्छेने आनंदाने स्वीकारणार आनंदाने आहे. स्वीकारणार आहे. असा तुझ्या वॉव! सोलचा पर्पज आहे. करेक्ट. आणि पेशन्स आय थिंक इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करताना घरी इतकी वर्ष सगळीकडे पेशन्स लागतो. ठेवलेत येस, म्हणूनच येस, येस. आपण किंवा सर्व्हाइव्ह म्हणण्यापेक्षा आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. येस. आतताईपणा केला असता तर शक्यच नव्हतं. नाही, आपण नाही. किती आणि पेशन्स ठेवले. श्रद्धा आणि सबुरी प्रत्येक गोष्टीला म्हणजे आणि विश्वास, श्रद्धा आपण म्हणतो ते पेशन्स Absolutely. ठेवलेल्याचं फळ मिळतं. इवन नकार पचवणं ही सुद्धा एक कला आहे. आणि ती ज्याला ती जमते नाही ना, तो जमत. आयुष्यामध्ये आय थिंक नकार पचवणं खूप कठीण आहे. ॲब्सोल्युटली. आणि पण ते जमलं पाहिजे जमलं तुम्हाला. पाहिजे. नकार पचवणं, आपली चूक एक्सेप्ट करणं Absolutely. आणि समोरच्याचं तितक्याच मनानं कौतुक करणं हे साध्या माणसांचं काम नाही. त्याच्यासाठी मन मोठं लागतं आणि त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुमचं मन आहे ना ते प्युअर लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्पिरिटचे रिच्युअल्स करून स्पिरिच्युॲलिटीचा रस्ता धरता, तेव्हा ती प्युरिटी आय थिंक ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला द्यायला लागतो. कारण Exactly. तुमचा बेसिक सोर्स जो आहे आपली एनर्जी, येस. दॅट इज अनकंडिशनल लव्ह, कंपॅशन, फॉरगिव्हनेस आणि